जय भीम सर्वांना. कसे आहेत? मस्ताना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल. तर इकडे मी हर्षदाला घ्यायला गेली होती शाळेत. तर बघा 15 ऑगस्टची तयारी यांची शाळेवाल्यांची. जे मोठे मुले होते 8 वाटतं. तर मस्त रॅली जात होती त्यांची. घरी आलं डायरेक्ट हर्षूला घेतलं आणि हर्षूला ना घेऊन दिले होते पैसे. म्हणजे तिला मॅजिक पेन्सिल घ्यायची होती पण ती शाळेत ते लोक आलेच नाही. मग तिला खूपच रडू येत होतं. मग तिला मी स्टेशनरी मध्ये घेऊन गेले आणि ही दुसरी वाली पेन्सिल घेऊन दिली. ही आहे 15 रुपयाची फक्त आणि ते कार्ड घेऊन दिलं. मग तिला बरं वाटलं. आणि मग परत अजून आज पण दिले होते 40 रुपीज तिला शाळेत. तिला ते मॅजिक पेन्सिल साठी तिचे पप्पा बोलले की घेऊन दे तिला, नाही का. मग आज पण नाही आले ते लोक. आता 2-3 दिवस देतच राहील नाही तर मग इकडे म्हणत थँक्यू म्हणत होती ती मला की माझी मला खूपच लाड करते असं तसं. चला मग. तर बाळा मला थँक्यू म्हणत होता. माझी मम्मा प्यारी असं तसं. तर मग इकडे मग तिला कपडे वगैरे 1:30 वाजले होते आम्हाला कपडे वगैरे चेंज करायला दिले. आणि मग दुसऱ्या दिवशी बघा आमच्या घरामध्ये सकाळी उठली ती आणि तिच्या पप्पांना योगा शिकवत होती. बघा तिला एवढे भारी योगा स्टेप भारी भारी योगावाले स्टेप करते बरं का ती. तिच्या पप्पांना म्हणत होती पप्पा मी तुम्हाला योगा शिकवते. तर बघा दोघांचं कसं योगा चालू होते. मला तर नाही जमत बाबा ती योगा वगैरे. तिला बॅलन्स होत नव्हता. ती पण झोपेतून उठलेली होती आणि उठून लगे म्हणते पप्पा मी तुम्हाला शिकवते. आता असा करा. पप्पांना शिकवत होती. मस्त स्टेप करते ती. खूप योगा येतो तिला मस्त भारी. तर तिकडे भिंती जवळ पप्पांना शिकवत होती मग ती. बघू शकता तुम्ही. आता भिंतीकडे जाईल आणि मग तिथे तिचा बॅलन्स करेल आणि मग बॅलन्स लावजा. मग तिला म्हणजे 3-4 स्टेप त्यांना शिकवले. आणि आमचा अंधार का बरं होतो लाईट गेलेली होती सकाळी. खूप पाऊस चालू होता ना त्यामुळे लाईट गेलेली होती. त्यामुळे अंधार घरामध्ये दिसतंय तुम्हाला उजेड दिसणार नाही. आता दुसरा स्टेप बघा. हा स्टेपला लय हसाल तुम्ही. मस्त आहे बघा कशी. तर कशी वाटला हर्षिताचा योगा नक्की कमेंट करून सांगा बरं का. बघू शकता मस्त योगा करते माझी हर्षिता. पप्पा बी बघा इकडे पप्पा आणि इकडे मुलगी. आणि मी नाही बाबा मी आपला चहा ठेवलेला होता प्यायला. तर चहा कळत होता तोपर्यंत म्हटलं यांचा हे कॅच करून घ्यावा नाही का. छोट्या छोट्या गोष्टी कॅमेरामध्ये कॅच करून घ्यायच्या असतात बरोबर. तर तिला दाखवायला ती मोठी झाल्यावर बाळा तू अशी करत होती लहानपणीच्या. तर आठवणी म्हणजे आहेत तिचे लहानपणीचे व्हिडिओ पण एवढे नाही आहेत म्हणजे स्टेप बाय स्टेपचे नाहीये. आहेत फोटोज व्हिडिओज आहेत. त्याच्यानंतर तर नाहीच घेता आलं मला. त्यानंतर खूप म्हणजे लाईफमध्ये खूप जरा प्रॉब्लेम व्हायला लागला ना. प्रॉब्लेम म्हणजे सांगेन मी एखाद वेळेस. त्यामुळे मग बाकी सगळं असं टेन्शन राहायचं डोक्याला. ताण राहायचा ना. तर मग काही गोष्टी करता नाही आल्या. तिचं लहानपण असंच गेलंय माझ्या खराब गेलंय माझ्या हर्षीचं लहानपण. खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक गेलंय तिचं लहानपण. आमचं लाईफ मस्त हॅप्पी लाईफ जगतोय आम्ही. आज ना मी माझ्या मैत्रिणी मला आली मग तिला समोसा खायचा.